गावाची खरी अनुभूती घ्यायची असेल तर एकदा तरी अशा आपल्या गावाला भेट द्या. गावातले लोक कुटुंबासारखेच राहतात. जिथून प्रत्येक जण आपल्या आयुष्याचा आकार घेतो, जिथून आपण स्वप्न बघतो, ते म्हणजे आपलं गाव. असंच माझंही गाव आहे. जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका फुलंब्री, गाव मुर्शिदाबाद वाडी. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी सध्या आलोय आमच्या गावातल्या हनुमानाच्या मंदिरामध्ये. हे जवळपास याला 20 वर्ष झालेल्या या मंदिराला. मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. तर मित्रांनो, आम्ही सध्या गावात आलेलो आहे आणि हे आमचं जुनं घर आहे सगळ्यात. आणि याची अवस्था जरी चांगली नसली तरी पण याला आता स्टोरूम म्हणता येईल आपल्याला. पण ओके, एकदम भारी घर आहे आमचं जुनं. जुन्या आठवणी याच्यामध्ये. त्याच्यानंतर आमचं हे नवीन घर आहे इकडे. काय करताय पोरांनो? काय नाही भाऊ, गाव पाहू राहिलो. चला आमचं गाव चला. मित्रांनो, आपल्याला अभि भेटलेला आहे मध्ये आणि त्याने आता सांगितलेलं आहे की तो आपल्याला पूर्ण गाव दाखवणार आहे. आणि त्याच्या या स्पेशल गाडीवरती, बापूवरती. आमच्या शेताकडे जाणार रस्ता आहे. मी सध्या आलेलो आहे आमच्या शेतामध्ये. इथे तर काय मी जास्त येत नाही, वर्षातून 7-8 वेळेस येतो, कारण मुंबईला राहतो. पण इथं आल्यावरती शांतता वाटते, कारण माझ्या मागं मी जे वारेगावच्या शिवारामध्ये जवळपास जवळच आहे आणि इकडे किनगाव आहे. वारेगावमध्ये मी जवळपास 4 वर्ष काढले. ग्रामीण भागातलं जीवन काय असतं ते 4 वर्षामध्ये एकदम जवळून पाहिलं. शेती फक्त एक मातीच नाही आहे, तर ती आमची एक ओळख आहे. आणि आमच्यासाठी एक शेतीतून जसा फिल्म इंडस्ट्रीमधून जसा हिरो निर्माण होतो, तसा आमच्या शेतकऱ्यामधून एक प्रगतशील शेतकरी, एक जगाचा पोशिंदा, एक चांगला, एक याच्यातून एक चांगलं काम करणारा एक शेतकरी, एक प्रयोगशील शेतकरी निर्माण होतो. फक्त पाऊस आला पाहिजे, भारी मजा येईल. वातावरण पण तयार झालेलं आहे. माझी चप्पल कुठे? काय पाऊस आलेला इथं? मेरी चप्पल कहाँ गई बे? भागो. आता आम्ही अशा ठिकाणी चाललोय जिथे आमच्या गावचं सगळ्यात म्हणजे एक वेगळी नैसर्गिक सौंदर्य म्हणता येईल. म्हणजे आम्हाला बाहेर जायची कुठं गरज नाहीये, एवढं आम्हाला गावामध्ये दिलेलं आहे. आमचं गाव म्हणजे आमची ओळख. इथली माणसं, इथली माती, हा निसर्ग, हा परिसर, हे म्हणजे एक आमचं बचपन पासूनच एक असं येतात. असा जीव गुंतला इथं का इथून आम्ही सोडू शकत नाही या गोष्टीला. दुसरी गोष्ट म्हणजे गावातला जो एकोपा आहे, ही जी खेळीमेळी राहत्या, हीच आमची खरी संपत्ती. पैसा अडका वगैरे हे तर येत जात राहील, कमी अधिक होईल, पण माणसं जोडणं, एकमेकाला भेटणं, हे फार महत्वाचं आहे.
आमच्या गावची सर्वात मोठी ताकद म्हणजे इथली एकता. सुख असो, दुःख असो, सगळेजण एकत्र येतात आणि त्या सुखदुःखाला वाटून घेतात. आता आम्ही चाललोय आमच्या गावच्या माळावरच्या महादेवाच्या मंदिरात, जे की एकदम असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. आम्हाला सकाळी जो वाटला होता प्रश्न की आम्ही व्हिडिओ कसा करू, तर विषय असा झाला की चालता बोलता आम्हाला गावातली मंडळी जोडली आणि आमचे काही मित्र पण जोडले आणि त्यांनी आम्हाला पूर्ण गाव कसं आहे ते दाखवलं आणि आम्हाला गावामध्ये घेऊन फिरले स्वतः आणि आम्हाला गाव एक्सप्लोर करण्यात खूप मदत केली. मी इथं उभा आहे, हे माझं गाव आहे आणि तुम्ही जे समोर बघू शकता या डोंगराच्या पलीकडं शहर आहे. म्हणजे एवढ्या जवळ आहे आमचं, 13 किलोमीटर जस्ट. असं तेही फिरून जावं लागतंय म्हणून, नाही तर एकदम जवळ आहे. दिसला का? अरे यार लय लांब आहे. आमच्या गावामध्ये नुसतं माणसं नाही तर मोर, हरिण, अजून तुम्हाला काय पाहायला भेटेल ते बघ, तुम्ही विश्वास नाही करू शकत. आता मोर गेला आमच्या समोरून, पण जरा दूर होता म्हणून आम्हाला काही कॅप्चर करता आला नाही. पण आम्ही आता चाललोय मोराच्या शोधात. होप सो मोर आमची वाट बघत असेल. बघा आमच्या गावाला जंगल सुद्धा, आता आम्ही जंगलात एंट्री करतोय ते मोर बघायला. प्लीज देवा मोर भेटू दे आम्हाला, प्लीज प्लीज देवा प्लीज. शिट, मोर जवळून गेलेला आहे. त्याच्या मागं पळालो पण तो एवढ्या स्पीडने पळाला आणि शेवटी उडून गेला. एकदम असं जवळ होता. शिट यार. आज आम्ही एक्सप्लोर करतोय, त्याच्यामध्ये मी एकटाच नाहीये, नेहमीप्रमाणे ओम सुद्धा आहे, त्याच्यानंतर पाठीमागं भैरव सुद्धा आहे, त्याच्यानंतर 2 आमचे गडी येणार आहेत, एक आबी, त्याच्यानंतर सुमंता आणि आमचा छोटा ब्लॉगर भोल्या. एवढंच नाही तर आज माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी बरंचसं गाव एक्सप्लोर करण्यासाठी खूप काही मदत केली आणि जे कोणी म्हणतात की भाऊबंद तुम्हाला हे करतात ते करतात, काही नसतं. तुम्ही चांगले राहा, तुमचे भाऊबंद सगळे चांगले आहेत आणि आमचे खरंच एवढे सपोर्टिव्ह आहे की सकाळपासून वाट बघत होते आज व्हिडिओ बनवणार, आमचा दादा व्हिडिओ बनवणार आणि शेवटी त्यांच्या मेहनतीने आम्ही बनवला. खरंच धन्यवाद त्यांच्यासाठी. ती बेटी तर नाही पसरवत मी, पण लहानपणापासून गोष्ट ऐकत आलोय की आमच्या गावामध्ये एक चकवा होता. हा जो रस्ता आहे ना, हा याच वाटेवरती तो चकवा होता. मी इकडे तिकडे बघतोय कारण मला मोर अजूनही वाटते की भेटेल मला. तो चकवा असा होता की भर उन्हाळ्यात जर तुम्ही असं चालायला लागली तर तुमच्या पाठीमागं एक अशी इमेज म्हणता येईल त्याला, इमेज ती पळते. तुम्ही थांबलात तर ती पण थांबते आणि तुम्ही पळायला गेलात तर तुम्ही पण पळायला, म्हणजे ती पण पळायला लागते. अशी ती काहीतरी गोष्ट होती. आता काही त्या चकव्याच्या गोष्टी येत नाही कानावरती, पण पहिले होता. मे बी ते रिफ्लेक्शन असू शकतं, मे बी काहीतरी असेल काय ते. पण इकडून जायचं मला. पण अजून एक गोष्ट होती की ते जे फॉरेस्ट्री वगैरे जे मी म्हटलं मी तुम्हाला तिकडून रस्ता आहे मेन, इकडनं पण एक होता. तिथं काहीतरी आहे वेगळंच की तिथे प्रत्येक म्हणजे महिन्यातनं 3-4 ॲक्सिडेंट होतच राहतात आणि रात्रीचं लोक ते मोस्टली अवॉइड करतात तो रस्ता. गॉड नोज हे आहे की नाही. सो बेटर चला आता, कारण संध्याकाळ होत आलेली. मोरबाई याने आम्हाला धोका दिलेला आहे आणि ठीक आहे, मी बघितला, तुम्ही बघायचे राहिलेत. कधीतरी दिसला तर सांगेल, कारण मोर आमच्या इथे असे राहतात पडले, पण आज दिसत नाही. लपलेले ते आज. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझं गाव कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचं गाव कोणतं आहे, तुमच्या गावाबद्दल काय वेगळं आहे पण नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. माहिती आहे तुम्ही कमेंट करणार नाही, तुम्ही खूप मोठे लोक आहेत आणि मी काही असं वेगळं काही करत नाही आहे.
जे की तुम्ही कमेंट करा. पण ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा. कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा. आणि पुढचा व्हिडिओ कसा पाहिजे, कोणता पाहिजे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. पर्सनली भेटून सांगण्यापेक्षा कमेंटमध्ये कधीतरी सांगत जावा. ठीक आहे, बाय बाय.